नमस्कार. सृजनच्या सर्वांसमोर व्यासपीठावर मी तो संध्या पत्रिवार आपणा सर्वांच्या नावे स्वागत करतो. आज आपण सृजनच्या या व्यासपीठावर एक अफलातून व्यक्तिमत्वाला घेऊन आलेलो आहे. त्यांचे नाव आहे सौ कृतिका सोनकर. ती माझी मैत्रीण पण आहे. तर आज या मैत्रिणीचे अंतरंग, तिचे भावविश्व आज आपण सृजनच्या व्यासपीठावर उलगडणार आहोत आणि त्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्या प्रयत्नाला तुम्ही गोड म्हणावा ही माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार कृतिका. नमस्कार संध्या. कृतिका, आज माझ्या मनात खूप प्रश्न आहे बरं का. तर कृतिका, मी तुला 25 वर्षापासून ओळखते है ना. तर मी तुला कथ्थक नृत्याची आवड आहे, गाणं छान म्हणते आणि काय तुला मेलेल्या विद्यार्थ्यांसाठी तू मोफत शिकवणी वर्ग घेते, गरिबांना मदत करते. कितीतरी गरीब विद्यार्थ्यांना तू शिक्षणासाठी मदत केली आहे, अंधांसाठी मदत केली आहे, संचालन सुंदर करते. आणि मला आठवते कृतिका, तू एका मुलीचे लग्नसुद्धा लावून दिले आहे, तिचा संसार बसवून दिला आहे. तर मग हे विसंगती का? असे काय घडले की तू एकदम तुला या प्राणीमात्राच्या सेवेसाठी, त्यांच्या जपणुकीसाठी, त्यांच्या संवर्धनासाठी ही संस्था काढावी लागली? असे काय घडले की तुला आपुलकी नावाची संस्था काढायला लागली? मला हे थोडं सविस्तर सांगू शकते? नक्कीच समजा. सुरुवातीला जसं माझं लग्न अतिशय लवकर झालं. अवघी 12वीत माझं शिक्षण झालेलं होतं आणि त्यानंतर मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 4 वर्ष मी कॉन्व्हेंटला सर्व्हिस केली. त्यानंतर ITIला मी पार्ट टाईम जॉब केला. आमच्या घरची परिस्थिती त्या जमूनच होती. आणि त्यानंतर मी म्हणजे शिवाजी शाळा इथे मला नोकरी मिळाली. ही नोकरी मिळाली की श्रद्धेय मामोलकर साहेब यांच्या सुट्टीने नोकरी मिळाली आणि माझं आयुष्य बदललं. पण या सगळ्या याच्यामध्ये प्राणीसेवा हा विषय माझ्यामध्ये नव्हता. परंतु तरी पण माझ्या ज्या आजूबाजूला माझ्या ज्या एरियातली जी काही प्राणी होते त्यांची मी सेवा करतच होते. माझ्या एरियातली जी काही कुत्री आहे, गाय आहे, बैल आहे, तर ती कधी जखमी झाली, आजारी झाली तर मी त्यांना दवाखान्यात नेणे, त्यांना औषधोपचार करणे. आजही मला आठवते की माझ्या घरी आलेला प्रत्येक प्राणी हा कधीच उपाशी जात नाही. त्याला काही ना काही या फुलाची पाकी काहीतरी त्याला देऊ शकते. असं वाटतं की येणारा जो प्रत्येक प्राणी आहे तो हा आपल्या घरून उपाशी जाऊ नये. आणि त्याच्यानंतर मग ह्याच आजूबाजूच्या प्राण्यांची सेवा करता करता काही छोटी मुलं होती, कुठे काही प्राण्यांना झालं की ती लगेच माझ्याकडे घेऊन यायची आणि त्यांना माहीत होतं की 100% मॅडम ह्या प्राण्यांची सेवा करतात. शाळेमध्ये सुद्धा कुठे कुठे आजारी असेल, कुठल्या गाईला काही लागलं असेल तर विद्यार्थी मला सांगून द्यायचे. आणि अशातच मग मला एक व्यक्ती मिळाली. त्यांनी सांगितलं की मॅम, तुम्हाला एवढी प्राणीसेवाची आवड आहे तर तुम्ही इथल्या कार फाउंडेशनला भेट द्या. मग मी इथल्या कार फाउंडेशनला भेट दिली आणि तिथे ते त्यांचं कार्य पण मी अतिशय प्रभावित झाले. सुरुवातीला माझ्याकडे जागा नव्हती किंवा कुठलं साधन नव्हतं की ज्यामुळे त्या प्राण्यांना तिथे स्थायी स्वरूपात ठेवून त्यांची मी सेवा करेल, त्यांना औषधोपचार करेल असं काहीही नव्हतं. त्यामुळे मग आमचं काही शेल्टर नव्हतं आणि माझी सेवा अशी निरंतर चालू होती. मग मी या कार फाउंडेशनला काही वस्तू स्वरूपात मंथली डोनेशन मी देऊ करत होते आणि मी माझी सेवा तिथे देत होती. अशातच आम्ही जेव्हा कोरोना काळ होता त्या काळामध्ये आमच्या या संस्थेच्या उपाध्यक्षा रमा ऐकलावर मॅडम आणि मी, आमच्या तेव्हा शेल्टर नव्हतं पण आम्ही घरी खिचडी बनवायचो आणि मग आम्ही दोघी मिळून सुद्धा गाडीवरती जाऊन आम्ही प्रत्येक एरियातल्या भटक्या पुत्रांना त्यांना जेवण देत होतो आणि त्यांच्या पोटाची कैदी भरण्याचा प्रयत्न करत होतो. कारण त्या काळामध्ये हॉटेल्स नव्हते किंवा लोकांना बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे अक्षरशः ती कुत्री भुके गेली, बरेच मरणसुद्धा पावायची असं होतं. आणि त्याच्यानंतर मग काही मुलं आमच्यासोबत गेली, जसं त्यामध्ये कार्तिक गडलावर होता, यश गडवार, त्याच्यानंतर रुपी अशासाठी मुलं आमची ती जुळली. आणि मग आम्हाला एक वैभव गडलावर म्हणून आमच्या तिथे सम्राट नावाचे मालक आहे, त्यांनी आम्हाला जागा दिली. परंतु ती जागा इतकी
लांब होती की आम्हाला तिथे जाऊन काम करणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यातच मग यांच्या मुलीचं लग्न ठरलं मॅडमच्या. त्यामुळे मग मुलंसुद्धा शिक्षणासाठी बाहेर पडली आणि सगळा भार माझ्या एकटीवर पडला. मग त्यानंतर मग बलवंत ठाकरे नावाचा मुलगा होता, तो मला मदत करू लागला. पण त्यामुळे तितक्या दूर जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही आमच्या त्या नगर परिषदला संकेत नंदवंशी सर होते आणि इथं सचिन भालकरी, डॉक्टर सचिन भालकरी यांची मी परवानगी घेतली आणि आमची आमचं जे शेल्टर होतं त्यांचं आम्ही स्थलांतरण करून आम्ही ते इथल्या ज्या जिल्हा परिषदेची पहिली इमारत होती तिथे आम्ही आमचं शेल्टर चालू केलं. तो साधारणतः ते 2020पासून आम्ही ते शेल्टर तिथे चालू केलं. त्या पिरियडमध्ये आम्हाला तिथलं सगळं काम स्वतःच करायचं. आणि अशा प्रकारे मग आम्ही सुरुवातीला त्या टायर फाउंडेशनच्या नावानुसार आमची संस्था होती. परंतु मग हळूहळू असं वाटलं की नाही, आपण आपलंही असं वेगळं कुठलं तरी नाव द्यावं. पण त्यांच्यामध्ये काम करणारे सगळ्या महिलाच आहेत. तर त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या या संस्थेला एक वेगळं नाव दिलं आणि आमची ही संस्था चालली. मला वाटतं की हे टायर फाउंडेशनकडून तुला प्रेरणा मिळाली. बिलकुल. आणि मला सांग होती काय, मला आपुलकी नाव तुला कसं काय सुचलं? आपुलकी, समजा आपुलकी या शब्दामध्येच खूप मोठा गणित असतात. आपुलकी म्हणजे जिव्हाळा, आपुलकी म्हणजे प्रेम, आपुलकी म्हणजे सानिध्य, आपुलकी म्हणजे स्नेह. आणि ह्या सगळ्या हे सगळ्या गोष्टी हे जीवनाचं सूत्र आहे, जीवनाला वळण देणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या व्यक्तीजवळ आपुलकी असेल तोच त्या प्राण्यांची निस्वार्थ सेवा करू शकेल. यासाठी मला असं म्हणावं असं वाटेल की माझ्या पिल्लांना सुद्धा आपुलकीची गरज आहे. मग त्यासाठी मला त्या दिवशी 4 ओळी सुचल्या आणि त्या 4 ओळी लिहिल्या. जसं की गोजीरं पिल्लं माझी, गोजीरे पिल्लं माझी संवेदनाने जागलेले, गोजीरं पिल्लं माझी संवेदनाने जागलेले, कळेना पुण्य वेदना, कळेना पुन्हा वेदना, आपुलकीसाठी आसुसलेले, आपुलकीसाठी आसुसलेले सगळ्या. आणि मग त्यानंतर मला असं वाटतं की खरंच ही जी प्राणी आहे यांना फक्त प्रेम हवं असतं, जिव्हाळा हवा असतो, ते संवेदनाने असतात, त्यांना वेदना असतात. आणि त्यासाठी मला असं वाटतं की हे नाव त्यांच्यासाठी समर्पक आहे. म्हणून मग त्या आपुलकी नाव आमच्या सगळ्या टीमने मिळून आम्ही आपुलकी नाव ठरवलं. बरोबर. मी परत एक कृतिकाचा एक गुण पण अजून सांगितलेला नाही आहे की कविता पण खूप सुंदर करते, खूप छान कविता करते, लिहिते, तिच्या प्रकाशित पण झालेल्या आहे. बरं कृतिका, मला सांग, या क्षेत्रात तू काम करते, तुझे सगळ्या महिला तुझ्या कार्यकर्त्या सगळ्या तुम्ही काम करतात, तुला काही अडचणी वगैरे आल्या का? तर एखादं मला उदाहरणासाठी तू सांगू शकतेस? अगदी आता सांगायचं झालं तर सगळ्या अडचणींचा तुझा डोंगर आहे आमच्याकडे. संघर्ष अजून संपलेला नाही, आम्ही अजूनही संघर्ष करतच आहोत. आणि तो केव्हा संपेल ते काही मला माहिती नाही. परवाची तर एक उदाहरण द्यायचं म्हणजे आम्हाला एक शुभम म्हणून मुलगा आहे, शुभम तावडे नावाचा मुलगा, त्यांनी आम्हाला ताडपत्री दिली. आमच्या पहिले सुरुवातीच्या ज्या 3 खोल्या होत्या त्या अतिशय त्याला मंदाला पडलेली आहे, त्यातनं सतत पाणी गळतं, आजारी पिल्लं, आजारी प्राण्यांना आम्ही नीट त्यांना तिथे ठेवू शकत नाही, त्यांची सेवा करू शकत नाही. मग अशातच आम्हाला वाटलं की बा एक ताडपत्रीसाठी मी स्टेटस ठेवलं तर लगेचच त्या शुभम डाहुरे यांनी आम्हाला चांगली 2 रूमला पुढे एवढी ताडपत्री दिली. आम्ही आदल्या दिवशी मी आणि माझ्या सहकारी रश्मी मॅडम आम्ही दोघी मिळून जवळजवळ 3 तास तब्बल उभे राहून ती ताडपत्री आम्ही त्या काम करणाऱ्यांकडून टाकून घेतली आणि दुसऱ्या दिवसाच्या पावसाने ती ताडपत्री पूर्ण होती. इतकं वाईट वाटलं. तेव्हा आमच्याकडे गॅस्ट्रोची 3 पिल्लं आजारी. मग त्या पिल्लांना ठेवायचं होतं, कारण की त्या पिल्लांना आपण इतर पिल्लांसोबत ठेवू शकत नाही. त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती वेगळी ठेवूनच करावी लागते, नाहीतर मग इतर पिल्लांना सुद्धा त्याची लागण होऊ शकते. मग आणि त्यानंतर जागेचा प्रश्न. सुरुवातीला जी जागा होती आम्ही जिथे आता सध्या आहोत त्याकडे कोणी भुंकून बघत नव्हतं. तिथे दारूचे अड्डे चालायचे, वाईट काम तिथे होत होते. पण जेव्हा आम्ही तिथे राहायला गेलो, जेव्हा लोकांच्या नजरा मग त्याकडे वाढल्या आणि मग आम्हाला त्या जागेसाठी खाली करून देण्यासाठी नोटीस यायला लागले आणि जागा खाली करून द्यायचा आम्हाला मागणी करत होते. हा जागेचा प्रसंग आहे. डोनेशन
प्रश्न आहे, रेस्क्यूचा प्रश्न आहे,